विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात। 7 जन्म तोच पती मिळण्याची कामना करत वटपौर्णिमेला हे व्रत केले जाते। अकोला जिल्ह्यात देखील महिलांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला। वटवृक्ष दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध असून या झाडाचे संरक्षण हे आधुनिक कृष्णकालातही अत्यंत महत्त्वाचे आहे। अशा उत्सवांमुळे वृक्ष संरक्षणाची आणि पर्यावरण प्रति जागरूकता निर्माण होते। हा महिलांचा सण परंपरांचा आणि पर्यावरणाचा संगम असल्याचंही बोललं जातं। वट सावित्रीची पारंपरिक कथा, ज्याप्रमाणे सावित्रीनं यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले, आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी हे व्रत पाळलं। आज वटपौर्णिमा आहे। ही कित्येक पुरातनपासून वटपौर्णिमेची पूजा केली जाते आणि सगळे आम्ही मैत्रिणी येतो, त्याला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो। याच्यात ब्रह्मा विष्णू महेशचा वास असते आणि या वडाला आयुष्य खूप असते, म्हणून या पुढे वडाची पूजा केली जाते। तशीच आपल्या पतीची पण आयुष्य जास्त राहो म्हणून वडाची पूजा केली जाते। वटपौर्णिमेचं महत्त्व म्हणजे आयुष्य, नवऱ्याचं आयुष्य वाढो म्हणून ही पूजा केली जाते।